चा राजकीय वर्तुळात स्फोट होणं स्वाभाविकच होतं. हो, राजकीय प्रतिक्रिया तर येणारच. आपण इथे कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही आहोत, पण नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर या प्रश्नाची व्याप्ती लक्षात येते. राहुल गांधी यांनी याला थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लिलाव म्हटलं. तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी अशी मागणी केली आहे की नीटसारख्या परीक्षाच रद्द करून थेट 12वीच्या गुणांवर प्रवेश दिला जावा. आणि अरविंद केजरीवाल यांनी यात खूप मोठ्या पातळीवरील संगनमत असल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रतिक्रिया मुळातच एका मोठ्या सिस्टमिक फेल्युअरकडे निर्देश करतात. राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण या सगळ्या गोंधळात मला त्या विद्यार्थ्यांची काळजी वाटते ज्यांनी वर्षभर प्रामाणिकपणे घाम गाळलाय. खरंच 22,89,000 विद्यार्थी. त्यांच्या मानसिक आघाताचा, त्या ट्रॉमाचा विचार कोण करणार? हा त्यांच्या कष्टांवर केलेला मोठा अन्याय आहे. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि हे एकाच मेगा एक्झामवर अवलंबून असलेल्या आपल्या व्यवस्थेच्या त्रुटींवरही बोट ठेवतं. म्हणजे सगळं का एकाच परीक्षेवर? हो ना. विद्यार्थ्यांचं संपूर्ण करिअर फक्त 3 तासांच्या एकाच परीक्षेवर ठरणार असेल आणि तीच परीक्षा जर आपण सुरक्षित ठेवू शकत नसू, तर निरंतर मूल्यमापन किंवा ज्याला आपण कंटिन्युअस असेसमेंट म्हणतो त्यासारख्या पर्यायांचा विचार करण्याची वेळ आता आलीये. नक्कीच. हा केवळ एक पेपर लीक नव्हता, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर पडलेलं एक मोठं भगदाड आहे. अगदी खरे. जाता जाता एक प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा मुद्दा. आजच्या AI आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात जिथे आपण जगातील सर्वात प्रगत सुरक्षा यंत्रणा वापरतो, तिथे आपली राष्ट्रीय परीक्षा व्यवस्था एका साध्या व्हॉट्सॲप फॉरवर्ड पुढे का कमकुवत ठरते? या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत अशा परीक्षांच्या पारदर्शकतेवर नेहमीच टांगती तलवार राहील. या प्रश्नावर नक्की विचार करा आणि ही माहितीपूर्ण सखोल चर्चा आपल्या मित्रांसोबत शेअर करा. नेहमी प्रश्न विचारत रहा, कारण वैद्यकीय क्षेत्राची सुरुवात जशी अचूकतेने होते, तशीच अचूकता आणि पारदर्शकता आपण आपल्या परीक्षा व्यवस्थेकडूनही ठेवलीच पाहिजे.